कराडांच्या बरोबर जे काही आरोपी आहेत किंवा जे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये संशयित आहेत हे सारे ऊस तोडणी मजूर पुरवणारे मुकादम आहेत। हा काय योगायोग असू दे, हेही मुख्यमंत्र्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की हे इतके गुन्हेगार माजलेले आहेत की एका बाजूला मराठवाड्यामध्ये दादागिरी करतात, गुंडागर्दी करतात आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून 10 लाख, 15 लाख, 20 लाख अशा प्रकारे ॲडव्हान्सेस घेतात, मजूर पुरवत नाहीत आणि पैशाची परत मागणी केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली जाते। अशा 4-5 वाहतूकदारांचे आतापर्यंत खून झालेले आहेत। तेव्हा यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा जो करार आहे ऊस वाहतूकदार आणि ऊस मुकादम यांच्यातला करार जो आहे तो कराराचा जर भंग झाला तर त्याला आर्थिक गैरव्यवहाराच्या कायद्याखाली शासन झालं पाहिजे, तरच वाहतूकदारांना न्याय मिळेल हे त्यांच्या लक्षात आणून दिलं।